बघे मोज 17 बघा पाणीपुरी आत्याबाईच्या घरी आलोत. हे बघा माझ्या आत्या आणि आत्याबाईंनी पण अक्षयचं केळवण केलेले. तर अक्षयच्या केळवणची सजावट बघू आपण. चला आत्याबाई चला या या नवरदेव. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज खूप छान अशी तयारी चालू होती. काय तर अक्षयचं केळवण आहे, मावशीच्या घरचं अक्षयचं केळवण. तुम्हाला तर माहीतच आहे, आता लग्न म्हटल्याच्यानंतर किती सारं काम असतं आणि मावशी म्हटल्याच्यानंतर मावशीचं तर पहिलं केळवण झालंच पाहिजे. मग काय मावशीचं केळवण करण्यासाठी अक्षयला बोलावून घेतलं आणि हे पहा आमचे नवरदेव अक्षय. आणि त्याच्यानंतर मस्त छान असं जेवायचं ताट वगैरे सजवलं आणि म्हणजे सकाळी सकाळी लवकर घाई, कारण की परत मला अक्षयसोबत जायचं पण होतं. आणि बहिणीचा मुलगा काय आणि माझा मुलगा काय, आता आनंद सासूबाईला वेगळाच, कारण की सासूबाई होणार आणि मला सूनबाई येणार. तर त्याच्यामुळं छान अशी, फक्त तुम्ही म्हणताल आता सूनबाईला का बोलवलं नाही, तर गाव लांब आहे, यवतमाळ जिल्ह्यात आहे, आमचा परभणी जिल्हा आहे. इतक्या दूर यायला आणि ऊन पण एवढं आहे आणि लग्नाला आता 10 दिवसच बाकी आहे, 10-11 दिवस. आणि त्याच्यामुळं तिकडे पण घाई असते. तर लग्न झाल्याच्यानंतर नक्की आपण जोडीने बोलू, दोघांना पण गडंगण खायला म्हणतात तेव्हा. आणि आता हे असते केळवण. तर केळवण फक्त नवऱ्या मुलालाच व्हायले. तर कशी वाटली तयारी केळवणाची तर नक्की सांगा, कारण की जास्त काही तयारी केलेली नाही मी. सकाळी सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे बनवला. सोनी मामी पण होती मदतीला, कारण की मावशीचं मामाचं केळवण एकच व्हायले. सोनी मामी असल्यामुळे इथं मामाचं आणि मावशीचं एकाच दिवशी त्याचं केळवण होऊन चालले. मस्त असा अक्षयला ड्रेस पण आणला त्याच्या मनावर जाऊन. आणि काही जरी म्हटलं आपण तरी जो मुलगा लहान, म्हणजे आपण जन्माला तेव्हापासून पाहिलेलं, त्याला खेळलेलं आणि अचानक असं आता आज ते म्हणजे अजून 10-12 दिवसांनी त्याचं लग्न व्हायला आहे. तर म्हणजे आनंद होते आणि किती मुलं लवकर मोठे होतात हे यामध्ये कळतं. आणि पहा अक्षूभयाची करवली आमची शौर्या. आता इथं तुमच्या इन्स्टाला कमेंट होत्या की आर्या कुठे गेली, तर आर्याची एक्झाम असल्यामुळे, परीक्षा असल्यामुळे आर्या स्कूलला गेलेली. शौर्याला सुट्टी होती म्हणून, आणि शौर्याला माझ्यासोबत यायचं पण होतं, तर त्याच्यामुळे शौर्या स्कूलमध्ये आज गेली नव्हती. त्याच्यामुळं अक्षूभयाला ओवाळल्याच्यानंतर छोट्या करवलीला पण ओवाळलं आणि करवलीबाई किती खुश व्हायला. आता मी मला लहानपणी आम्ही पण ज्यांच्याकडं हळद जेवायला असेल तर तिथं करवल्या होऊन जातच होतो. कोणाचं लग्न असो, बहिणीचं असो, भावाचं असो, मज्जा यायची. आणि हिला बळजबरी आम्ही म्हटलो थांब, करवली थांबत असते. त्याच्यानंतर अक्षयला औक्षण केल्याच्यानंतर त्यांनी दर्शन घेतलं आणि आता नवरदेव केळवण्यासाठी निघालेले आहेत. आणि करवलीचं माहिती एकच की मी पण या ताटात जेवायचं का, मी म्हणलं तुला वेगळं देते वाटल्यास. बरं ठीक आहे, मी का नाही फक्त स्वीट खाते इथं बसून असं म्हणली. मग ते अक्षुभया म्हणला बस. मग त्याच्यानंतर आम्ही दोघांनी त्याला खाऊ वगैरे घातलं. गोडधोड खाऊ घालणं म्हणजेच केळवण आणि आपुलकी स्नेह नात्यात वाढवतो ते, हा केळवणाचा एक प्रकार आहे. तर केळवण म्हणजे पहिले मुलीला पण करायचे, आता मुलाला पण करतात. आणि खरंच म्हणजे लग्नाच्या अगोदर नातेवाईकाकडे जाऊन हा केळवण, नातेवाईकाच्या गाठीभेटी पण होतात. आणि आज तर आमचं माहिती आहे का डबल हे केलेलं, कारण की त्याला मला घ्यायला पण येणार होता. आज आम्हाला गणपती पण काढायचा आहे ताईच्या घरी जाऊन. तर त्याच्यामुळं मुक्कामालाच बोलून घेतलं अक्षयला, कारण की त्याला कपडे पण घ्यायचे होते
केळवण्यासाठी त्याला छान असा ड्रेस घेतला त्याच्या मनावर. आणि ती म्हणे बघा मम्मी मलाच खाऊ घातलं नाही तुम्ही, फक्त अक्षूबाईलाच खाऊ घातलं. त्याचे पप्पा म्हणे ठीक आहे बेटा, मी तुला खाऊ घालतो. आणि मग काय त्यांनी तिला खाऊ घातलं. खाऊ घातल्याच्यानंतर जेवण केलं आणि परत उरलेली अक्षूबाई म्हणे अक्षूबाई तुला बासुंदी संपत नाही आहे का? अक्षूबाईची बासुंदी म्हणे टाकू शकतोस मला थोडीशी. मी म्हणलं बरं, म्हणलं मी ब्लॉगमध्येच घेते आता. तर म्हणती त्यांनीच दिली, त्याला आवडत नाही म्हणे, खाऊ वाटत नाही म्हणून मला दिली अक्षूबाईनी. हो का नाही रे अक्षूबाई म्हणाली त्याला. आणि असं म्हणून अक्षूबाईची बासुंदी खाल्ली आमच्या करवलीबाईंनी. आणि आम्ही लगेचच जेवणं वगैरे झाले की गाडीमध्ये बसलो आणि निघालो बोरगावला. वाटेतून आईला म्हणजेच कोल्ह्यावरून मामाच्या गावाहून आईला घेतलं आणि शौर्या तर पहा तिचे बसलो तर बोर झालं. तर मग काय वाटेत कुरकुरे वगैरे घेतले आणि खात निघालो. आता 2-2.5 तास लागतात ताईच्या गावाला जायला. आणि मग काय एवढ्या बॅग झाल्या आमच्या डिक्कीमध्ये बसून पण इकडे बसल्या, कारण की लग्न घरी जायचं म्हणल्याच्यानंतर आईच्या बॅग, माझ्या बॅग, त्याच्यानंतर शिदोरी, तर सर्व काही. आणि तुम्हाला वाटत असेल आता आम्ही पहिली करवली काय म्हणतात वरमाईच्या इथं चाललो आहेत, तर काय शिदोरी नेली हे पहा. आमची ताई ते कुटका घेऊन ओवाळायला तयारच, कारण की पहिली वराडीनं आली की त्याच्या डोक्यावरून ओवाळतात. आणि म्हणजे ताईच्या घरी आलं की माहेरात आलेली फिलिंग येते. हे पहा ताईच्या घरून लगेचच आत्याबाईच्या घरी केळवण होतं अक्षयला. ही माझी सख्खी आत्या आहे आणि आत्या आणि ताई एकाच गावात येतात, फक्त घर थोडेसे लांब आहेत. मग आत्याबाईच्या घरी आले आणि आत्याबाईंनी पण अक्षयसाठी केळवण केलेलं. तर अक्षयची वाट पाहत होतो आम्ही, तयारी वगैरे केली, मस्त छान मी सजावट करून दिली आत्याबाईला. आणि अक्षय इकडं पण आला आत्याबाईच्या इथं. हे आमचे मामा आणि अक्षयचा इथे पण ओवाळलं वगैरे. त्याच्यानंतर जे लेकराचे एकाच दिवशी 2 घरी त्याला केळवण झालं, आत्याकडे पण आणि मावशीकडे पण. आणि मामाचं आत्याबाईचं दर्शन घेतलं अक्षयनी. आणि तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आत्याबाई पण त्याच म्हणू लागल्या, बाई लेकरं कधी मोठे होतेत, लग्नाला येतात, सुना येतात, वेळ कळतच नाही. कारण की आत्याबाईच्या पण मुलाचं लग्न झालेलं आहे, पण तो पुण्याला असतो. हे पहा किती छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं. आणि आमच्या आत्याबाईंनी स्वतः पूर्ण छान असा गुलाबजाम, पुरी भाजी, आलूची भाजी, भजे, पापड वगैरे पूर्ण असा स्वयंपाक बनवलेला. आणि मुरकुल त्याला आवडतात म्हणून मुरकुलसुद्धा बनवले आणि खूप छान वाटलं. तुम्हाला आत्याबाईचं केळवण, माझं केळवण कसं वाटलं हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि लवकरच आता अक्षयच्या लग्नाचे म्हणजेच गणपती काढलेला व्हिडिओ येईल. त्याच्यानंतर भरपूर सारे आता लग्न घरच आहे आमचं, तर लग्नाचे व्हिडिओ येतील. मग काय आत्याबाईच्या घरी मी पण जेवण केलं मस्तपैकी पोट भरून. आई पण आलेली होत्या नंतर, आत्याबाईंनी आईला पण जेवायला बोलवलेलं होतं. तर आता आत्याबाईचं आणि माझ्या आईचं नातं पण मैत्रिणीसारखंच आहे, मस्त नणंद भावजय आहे, खूप चांगल्या राहतात. आणि मग अक्षयला आत्याबाईंनी पण ड्रेस घेतला, मग अक्षयला ड्रेस घेतला. आणि आता म्हणजे मी पण भावाची मुलगी आणि खूप दिवसाच्या नंतर आत्याबाईच्या घरी गेले, तर आत्याबाईंनी माझ्यासाठी पण खूप सुंदर असा ड्रेस घेतलेला. आणि तो ड्रेस तुम्हाला दाखवते बघा, तुम्हाला पण कसा वाटतो. आणि आत्याबाईची मायाच वेगळी असते, म्हणजे प्रत्येक आत्याला भावाच्या लेकरावर जेवढा जीव असतो तर तो शब्दात सांगता येत नाही. आणि माझी आत्या पण तशीच आहे, खूप म्हणजे मायाळू आहे. आणि जे समोर खराब आहे तर त्याच्यासाठी वाकडी पण आहे, कारण की तोंडावं असते रोकठोक. आत्याबाईचं बी आमच्या असं माघारी काही नसते. आणि आत्याबाईचा ड्रेस खरंच खूप छान, कारण की आत्याबाईंनी मलाच पैसे दिले आणि तुझ्याच मनावर आण म्हणे, म्हणजे मी घेईल म्हणेन पुन्हा तुला आवडायचा नाही. अक्षयला पण पैसेच दिले, तर अक्षयच्या पण मनावर घेतला ड्रेस आणि माझा पण ड्रेस माझ्या मनावर घेतला. तर त्याच्यामुळं ड्रेस तर खूपच मस्त होता. हे पहा छान असं ड्रेस.
आई म्हणली साडी घ्यायची नाही काय नाही, नुसते ड्रेस. आत्याबाई म्हणल्या मा ती घालत नाही, साड्या घेऊन काय करावं, किती तिचे कपाटं भरलेत साड्यांनी. आणि बघा भाची कशी खुश आहे आत्याबाईने ड्रेस घेतला म्हणून. तुम्हाला कसा वाटला आत्याबाईने घेतलेला ड्रेस नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आजचा मुक्काम मी ताईकडेच करणार आहे, कारण की आज रात्रीच्याला गणपती काढायचा आहे. तर उद्याच्याला व्हिडिओ गणपती काढायचा पण येईल. तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ पण नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून पाहतात हेही सांगा. त्याच्यानंतर निघालोत आम्ही आत्याबाईच्या घरून ताईच्या घरी मोटरसायकलवर, मी आणि अक्षय. आणि इथे म्हणजे घर थोडं दूर असल्यामुळे आणि ऊन पण होतं, तर मग लगेच घरी पोचले की ते पहा आमचे दाजी गाईला घेऊन आलते. आणि आजचा आमची गाय किती मस्त आहे.